नमस्कार सगळ्यांना। रोटरी क्लब ऑफ दौंडच्या वतीने या वर्षी नवरात्राच्या निमित्ताने महिलांसाठी उपयुक्त अशी आपण एक व्याख्यान मालिका यूट्यूबच्या माध्यमातून महिलांसाठी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। महिलांशी निगडीत आरोग्याशी, त्यांच्या रोजच्या जीवनातल्या मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या ज्या काही अडचणी येतात आणि त्यासाठी विविध मान्यवर डॉक्टर लोकांनी आणि तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन आपल्याला ह्या मालिकेमध्ये पाहावयास मिळणार आहे। रोटरी क्लब ऑफ दौंडच्या वतीने या कार्यक्रमाचं सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि दौंडचे रोटरी क्लब ऑफ दौंडचे डायरेक्टर, मेडिकल डायरेक्टर डॉक्टर राजेश दाते हे कन्व्हेनर ह्या प्रोग्रामसाठी आहे। तर येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या 9 दिवसांच्या निमित्ताने 9 तज्ज्ञ लोकांचे जे मार्गदर्शन आम्ही रोटरी क्लबच्या वतीने तुमच्या समोर प्रस्तुत करत आहोत। नमस्ते, मी रोटरी महेश जगताप, रोटरी क्लब ऑफ दौंड आणि रोटरी क्लब ऑफ दौंड कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री निमित्त आपण एक जनजागृतीपर व्याख्यानमाला आयोजित करीत आहोत आणि आज हे तिसरं पर्व आहे। आपल्या समवेत दौंडचे नावाजलेले डायबिटिस्ट डॉक्टर राजेंद्र माने आहेत। गेल्या 32 वर्षापासून ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत। डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राममध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतात। आज आपण त्यांच्याकडून महिलांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण आणि त्याची कारणे याबद्दल सखोल माहिती जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम सर्वांना आणि माने सर, तुम्हाला सुद्धा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। आणि मी विनंती करतो तुम्हाला की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा डायबिटीज विषयी। येस, नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र माने। सर्व रोटरियन्स आणि रोटरॅक्टर यांना माझा नमस्कार। आज नवरात्र शारदीय महोत्सवाचा तिसरा दिवस। भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। पुराण कालापासून ते आज आधुनिक कालापर्यंत स्त्रीने तिच्या शक्तीची माहिती जगाला दिलेली आहे आणि या माहितीसाठी आपण हा नवरात्राचा महोत्सव करतो। स्वातंत्र्य लढा असो किंवा अवकाशामध्ये त्याचं अवकाशामध्ये स्त्री शक्तीने त्याची जागा दाखवून दिलेली आहे आणि ह्या स्त्री शक्तीने स्वतःचं घर, स्वतःची फॅमिली, समाज आणि स्वतःकडे लक्ष देता देता मानसिक, शारीरिक, आत्मिक आणि आर्थिक ओढाताण सहन करत आलेली आहे। शारीरिक व्याधींचा जर आपण विचार केला तर आज एक महत्त्वाचा विषय आज या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि तो आहे मधुमेह आणि त्याचबरोबर येणारे ओबेसिटी किंवा स्थूलपणा। इंग्रजीमध्ये त्याला आम्ही डायबेसिटी असं म्हणतो। डायबिटीस हा 21व्या शतकातला प्लेगचाच आजार आहे आणि गेल्या 3 ते 4 दशकामध्ये याचं प्रमाण संपूर्ण जगामध्ये, भारतामध्ये आणि भारतातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गावामध्ये वाढत चाललेले आहे। अगदी लहान मुलांपासून ते प्रौढ लोकांमध्ये याचं प्रमाण वाढत आहे आणि स्पेशली स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त प्रमाणात देत आहे। भारत अख्ख्या जगामध्ये मधुमेहाची राजधानी आहे। 7 ते 8% लोकांना आता मधुमेह झालेला आहे, परंतु 6 ते 7% लोकांना प्री डायबिटीस मध्ये मधुमेह होण्याची पूर्व अवस्था आहे। म्हणजे जवळपास 13 ते 14% लोक आज भारतामध्ये मधुमेह किंवा प्री डायबिटीस ह्या कॅटेगरीमध्ये येतात। त्यामुळे हा फार महत्त्वाचा विषय आहे। भारत आणि इतर विकसित देशांमध्ये हा मधुमेहाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि आमच्या शास्त्रीय अभ्यासानुसार 4 महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे। त्याच्यात जीवनशैली जी आपली बदललेली आहे त्याच्यामुळे मधुमेह जास्त होतो। त्याच्यामध्ये आहार, व्यायाम, प्रदूषण आणि स्ट्रेस किंवा ताणतणाव अशी महत्त्वाची 4 कारणं सापडलेली आहे। आपण थोडक्यातच त्याचा एक उहापोह करणार आहोत की हे 4 कारणाला आपण दूर केले तर मधुमेहापासून स्पेशली स्त्रीला बाहेर कसं काढता येईल। 5व्या ते 6व्या शतकातले आयुर्वेदाचार्य सुश्रुत यांच्या काळापासून भारतामध्ये मधुमेह माहीत होता। मधुमेह हे नामकरण त्यांनीच केलेले।
तसा मधुमेह गेले 3,500 वर्ष जगामध्ये माहिती आहे. आणि या मधुमेहाचे महत्त्वाचे ढोबळ मानाने 3 प्रकार आपण धरूया. टाईप 1 डायबिटीज जो लहान मुलांमध्ये आढळतो किंवा तरुण माणसांमध्ये. टाईप 2 डायबिटीज जो प्रौढ लोकांमध्ये आढळतो. आणि तिसरा महत्त्वाचा जस्टेशनल डायबिटीज जो गरोदरपणामध्ये आढळतो आणि हा फक्त स्त्रियांना दिसून येतो. या जस्टेशनल डायबिटीजचं महत्त्व असं आहे की निम्म्या स्त्रियांना त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये जस्टेशनल डायबिटीज नंतर डायबिटीसला मधुमेहाला तोंड द्यावं लागतं. स्त्रियांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर मधुमेह होणाऱ्या स्त्रियांचा नंबर पण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मधुमेह होणाऱ्या मुलींची संख्या वाढत चालली आहे आणि मधुमेह होणाऱ्या लहान वयात मुली आता आढळून यायला सुरुवात झालेली आहे. इनफॅक्ट जगामध्ये पहिली टाईप 2 डायबिटीजची जी रुग्ण सापडली ती 3 वर्षाची मुलगी होती. आणि ह्या मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन या गरोदरपणामध्ये आणि त्याच्यानंतर सुद्धा स्त्रियांना स्पेसिफिक जास्तपणे भोगावे लागतात. जर जस्टेशनल डायबिटीज झाला तर या जस्टेशनल डायबिटीज व्हायच्या आधी इन्फर्टिलिटी, डायबिटीसमध्ये त्यांचे कॉम्प्लिकेशन, डायबिटीज झाल्यानंतर सुद्धा बाळांमध्ये आणि स्त्रियांमध्ये याचे कॉम्प्लिकेशन दिसतात. इनफॅक्ट सध्या कोविड सिच्युएशन चालू आहे आणि हे असं आढळून आले की ज्यांना टाईप 2 डायबिटीज असतो त्यांना कोविडचा पण आजार फार लवकर एक कोमॉर्बिडिटी म्हणून लवकर होतो. आता मधुमेह काय आपण जर विचार केला तर ज्यांच्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं त्यांना मधुमेह म्हणतो. उपाशीपोटी 126 पेक्षा जास्त जेवण करून 2 तासांनी 200 पेक्षा जास्त जर रक्तातली साखर आढळली की त्याला मधुमेह म्हणतात. आता हा जो मधुमेह आहे हा टाईप 2 स्पेशली जर आपण बघितला तर याचे 90% लोक हे स्थूल कॅटेगरीमध्ये असतात आणि त्याच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण सुद्धा जास्त आढळून आले. जर मधुमेहाची लक्षणं आपण जर बघितली, आम्ही आता बघतो आहोत की 90% लोकांचं मधुमेहाचं निदान हे ॲक्सिडेंटली होतं. काहीतरी तपासणी करायला जाणं आणि शुगर वाढली. 60% लोकांमध्ये कुठलीच लक्षणं नसतात. जी लक्षणं असतात अशी लोक कमी असतात. त्याच्यामध्ये वारंवार लघवीला जाणं, तहान लागणं, थकवा होणं, वजन कमी होणं, तोंडाला कोरड पडणं, अशा प्रकारची, डोळ्याला ब्लरिंग होणं, अशा प्रकारचे. आणि काही काही लोक डायरेक्ट कॉम्प्लिकेशननी मधुमेहाचं निदान करण्यासाठी उद्दीपित होतात. जसं त्याच्यामध्ये हार्ट अटॅक आहे, ब्लड प्रेशर आहे, वाढलेलं वजन आहे, कॅन्सर आहे. या सर्व गोष्टी मधुमेहाशी निगडीत त्याच्यामध्ये आहेत. आता मधुमेहाचं निदान करणं का लवकर आहे कारण मधुमेहाचे आपल्या शरीरावर कॉम्प्लिकेशन जास्त होत असतात. याच्यामध्ये 2 कॅटेगरी धरू, मायक्रोवॅस्क्युलर आणि मॅक्रो. मायक्रो म्हणजे ज्याच्यामध्ये बारीक बारीक रक्तवाहिन्या अफेक्ट होतात. याच्यामध्ये डोळ्याचा प्रकार येतो ज्याच्यामध्ये अंधत्व येऊ शकतं, किडनी फेल होऊ शकते आणि पायाच्या नर्व्स खराब होऊन न्यूरोपॅथी होऊ शकते. हे झाले मायक्रोवॅस्क्युलर. मॅक्रोवॅस्क्युलरमध्ये पॅरालिसिस, हार्ट अटॅक, अल्झायमर डिसीज हे प्रकार येतात आणि पेरिफरल वॅस्क्युलर डिसीज यासारख्या गोष्टी येतात. स्पेशली प्रेग्नन्सीमध्ये मधुमेहाचं प्रमाण जर वाढलं तर ॲबॉर्शन्स होण्याचं प्रमाण पण या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त येऊन येतं. जर मधुमेहाला जर आपल्याला रोखायचं असेल तर स्पेशली आपल्याला ह्या 4 गोष्टीवर फोकस करणं फार महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये डाएट हे आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. गेल्या 3 ते 4 दशकामध्ये भारत आणि जगामध्ये आपल्या डाएटमध्ये प्रचंड प्रमाणात बदल झालेला आहे. स्पेशली आपल्या खाण्यामध्ये साखरेचं आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट जे बेकरी प्रोडक्ट्स आहेत त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आपल्या खाण्याच्या वेळा बदललेल्या आहेत. रात्री उशिरा खाणं होत आहे. आज मनुष्य ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी खात असतो. तो ऑफिसमध्ये खातो, घरी खातो, तो प्रवासात खातो, तो झोपून खातो, तो टी व्ही बघून खातो. म्हणजे खाण्याचं प्रमाण, त्याच्या वेळा आपल्या प्रचंड वाढलेले आहेत. खाण्यामध्ये आपल्या साखरेचं आणि अनहेल्दी फॅटचं प्रमाण वाढलेलं आहे. याच्याबरोबर एक्झरसाईजचं प्रमाण नगण्य झालेलं आहे. आज सगळं मोबाईलचा जमाना आहे. आज ॲटोमॅटिक गोष्टी सगळ्या होत चाललेल्या आहेत. त्यामुळे एक्झरसाईज आपलं कमी होत चाललेलं आहे. प्रदूषण आज सर्व ठिकाणी वाढायला लागलेलं आहे. हवा, पाणी आणि अन्न तिन्ही ठिकाणी प्रदूषण वाढायला लागलेले आहे आणि या प्रदूषणामुळे आपल्या शरीरावर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होतो आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस झाल्यामुळं सुद्धा मधुमेहाचं प्रमाण वाढतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ताण, स्ट्रेस. आज हा ताण लहान मुलापासून सुद्धा दिसतो. 5 वर्षाचं मूलसुद्धा आईला सांगते की तू मला टेन्शन देऊ नको. आणि हे टेन्शन स्त्रीला तर तिचं घर, तिचं करिअर, तिची फॅमिली, समाज
ह्या सगळ्या गोष्टी करताना प्रचंड प्रमाणामध्ये स्ट्रेस ती घेत असते. आज रात्रीचं जागरण लोकांचं वाढलेलं आहे. बऱ्याच लोकांना रात्रीचे जॉब्स असतात. बरेच लोक टी व्ही, मोबाईल ह्या गॅजेट्सच्या मध्ये विळख्यात अडकलेले आहेत आणि ह्या मोबाईल गॅजेट्समधनं ब्लू रेज बाहेर पडतात, जी आपली झोप कमी करतात. त्याच्यामुळे स्ट्रेस वाढतो, त्याच्यामुळे वजन आणि डायबिटीसचं प्रमाण वाढतं. तर जर डायबिटीसपासून आपल्याला या सगळ्यांना, मग त्याच्यामध्ये स्त्रिया आल्या, लहान मुली आल्या, सगळ्यांना दूर करायचं असेल तर आपली जीवन पद्धती महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपलं डाएट जे आहे, ह्या डाएटमधनं रिफाईंड शुगर आणि कार्बोहायड्रेट जर आपण दूर केले आणि त्याची जागा गुड फॅट्स, ज्याच्यामध्ये दाणे धरू, ज्याच्यामध्ये काही लोक नॉनव्हेज घेत असतील, अंडी, चिकन, मटण असेल, तूप, लोणीचं प्रमाण घेऊ शकतं, चीज, पनीर, तर याच्यामुळे तुमचं कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी होतं, प्रोटीनचं प्रमाण वाढतं, फॅट्सचं प्रमाण वाढतं. पालेभाज्या, कोशिंबिरीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. त्याच्याबरोबर आपल्या ज्या खाण्याच्या वेळा आहेत, 2 जेवणाच्या मध्ये स्नॅक्स खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, ते जर कमी केलं आणि मोजून आपण सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळचं जेवण किंवा 2 वेळेचं जेवण भारतीय संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून सांगितलेलं आहे. जर जमत असेल तर असं घ्यायला काही हरकत नाही. हॉटेलिंग किंवा बेकरी प्रॉडक्ट्सचं प्रमाण जर कमी केलं तर त्याच्याने आपल्याला हा डायबिटीस बसून मुक्त व्हायला कमी होऊ शकतो. याच्याबरोबर पाण्याचं प्रमाण दिवसातनं 2 ते 3 लिटर जर घेतलं तर शरीरातले टॉक्सिक पदार्थ दूर जायला फायदा होऊन जातो. एक्झरसाइज, व्यायाम, हलका व्यायाम 30 ते 40 मिनिटाचा आठवड्यातनं 3 ते 4 दिवस जरी केला तरी आपल्या शरीराची एक्झरसाइजची गरज भागू शकते. त्यामुळे 30-40 मिनिटं आठवड्यातनं 5 ते 6 दिवस जर तुम्ही व्यायाम केला ते काम होऊ शकतं. झोपण्याच्या वेळा थोड्याशा चेंज केला, रात्रीपेक्षा तास दीड तास जर लवकर झोपलं, सकाळी अर्धा एक तास लवकर उठलं तर आपल्या शरीरातला ताण हा प्रकार कमी होऊ शकतो आणि आपलं डाएट जसं मगाशी सांगितलं बॅलन्स राहिलं आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी सकारात्मक जीवन पद्धती जर अंगीकारली तर मला वाटतं याच्यामध्ये फायदा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे आजार एक छुपे शत्रू आहेत. हे जर तुम्हाला बघायचं असेल तर वेळोवेळी त्याचं निदान करणं, एक्सपर्ट्सची मदत घेणं, या जर गोष्टी जर केल्या तर मला वाटतं या स्त्री ही, आमचा अनुभव असा आहे की ज्यावेळेस घरची स्त्री सुधारते ती त्याची फॅमिली सुधारते, ज्यावेळेस फॅमिली सुधारते त्यावेळेस एक मोहल्ला सुधारतो, एक मोहल्ला सुधारला की एक गाव सुधारतं आणि गाव सुधारला की संपूर्ण समाज, संपूर्ण देश सुधारतो. तर मला वाटतं आज या निमित्ताने मला इथं बोलायची जी संधी दिली, मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांना एक हॅपी हेल्दी लाईफच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप अनमोल माहिती दिली तुम्ही. तर मी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो रोटरी क्लब ऑफ दौंड आणि आमच्या रोटरी क्लब ऑफ दौंड कॉलेजतर्फे. थँक्यू व्हेरी मच.